सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये मन खूप प्रसन्न आणि एनर्जेटिक असतं. आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि आज आमच्या केरळ प्रवासाचा तिसरा दिवस आहे. काल रात्री आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलचं नाव आहे ग्रँड इस्टान्शिया. खूप सुंदर हॉटेल आहे आणि आम्हाला छान झोप लागली इथे. आणि आता पुढचं डेस्टिनेशन आहे क्लब महिंद्रा अष्टमुडी. तर या एनर्जेटिक सकाळसोबत सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची. नमस्कार मित्रांनो, मी सोनाली तुमचं स्वागत करते या नवीन व्लॉगमध्ये. आज की ताजा खबर. आज आपला व्लॉग सुरू होत आहे. तिसरा एपिसोड, रोड ट्रिप टू केरळ फ्रॉम पुणे. चला लेट्स स्टार्ट. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे अष्टमुडी. तर अष्टमुडी मध्ये आपण क्लब महिंद्रा मध्ये रिसॉर्ट बुक क्लब महिंद्रा रिसॉर्ट मध्ये आपली रूम बुक्ड आहे 5 आणि 6 ची, म्हणजे आजचीच. तर आज आपण निघूया आणि आपला टार्गेटला पंच मारूया. तसेच तुम्ही पंच मारा आपल्या सबस्क्राईब बटनला. एकदाच, दोनदा नाही, कारण की एकदा दाबलं की ते सबस्क्राईब होऊन जातं. दुसऱ्यांदा दाबलं तर ते अनसबस्क्राईब होऊन जाईल. मग तुमच्याकडे आमचे अपडेट्स पोहोचणार नाही. त्यामुळे एक पंच मारा, अशी एक पंच मारायची आणि सबस्क्राईब करून टाकायचं. आता आपण निघणार आहे ब्रेकफास्ट करायला. आत्ता वाजले आहे सकाळचे 7:44. आज पण आम्हाला काल सारखा लेट झाला आहे. तर सपोर्ट करा आम्हाला, म्हणजे आम्ही लवकर निघू. तर कमेंट मध्ये सांगा की तुमच्यामधल्या कोणी असं होतं की जेव्हा पण बघू तेव्हा लेटच निघतं. मित्रांनो, आता खूप सिरियस व्हा मित्रांनो, कारण की आपण आता चाललेलो आहे जेवण करण्यासाठी. चलो जेवण करने के लिए. राहुल गाइड. तर आहे रेस्टॉरंट. मला मेनू दाखवतो. व्हीट फ्लेक्स, चोको फ्लेक्स, कॉर्न फ्लेक्स, त्यानंतर कांबू, कोल, मिलेट, पॉरेजी, बटर मिल्क, ब्रेड आहे. इडली, याच्यात स्पायसी पोळी इडली, टोमॅटो चटणी, मिंट चटणी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही आता आलेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि तामिळनाडूमधला ब्रेकफास्ट बघू शकता तुम्ही. उपमा, 2 प्रकारचे उपमे आहेत, सांबार आणि चटणी. आणि मी हे घेतलेले थोडेसे फ्राय बेक्ड व्हेजिटेबल्स आणि एक आहे याच्यामध्ये, ते आहे आय थिंक व्हेजेस आहेत हे. हां, तर ठीक आहे. अजून पुढचा पण ब्रेकफास्ट आहे, अजूनही नाश्ता आहे. तर आम्ही बघतो, करतो. छान तर वाटतंय.
तर मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहोत. आता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही आता निघालेलो आहे पुढे जायला अष्टमुडीला, केरला. तर आज फायनल डेस्टिनेशन आमचं केरलाच असणार आहे. आणि आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो की एक्झिट घेतल्यानंतर राईट साईडलाच पाहिलं तर आम्हाला हा बोर्ड दिसला, मुंबईकडे. तर हा हायवे जो आहे राईट साईडचा तो डायरेक्टली मुंबईला जातो. म्हणजे मुंबईला जाण्याचा रस्ता आहे हा. आणि हे आहे आमचं हॉटेल. इकडनं दाखवतो त्यांना. हे बघा, हे आमचं हॉटेल वरती करणं. हे आहे ग्रँड एस्टेन्शिया. दिसतंय का त्याच्यामध्ये? हॉटेल आहे, छान आहे. 4.4 स्टार्सचं हॉटेल आहे. तर एकंदर आमचा हॉटेल स्टे खूपच छान झाला. सुंदर हॉटेल आहे ते. आता या बाजूने बघू शकता तुम्ही, हे एक्झॅक्टली समोरचं दृश्य आहे हॉटेलचं. हे होतं ग्रँड एस्टान्शिया. तर आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे म्हणजे अष्टमुडीला निघालेलो आहोत. आणि आता आमच्या रथाची कमान सांभाळलेली आहे राहुल गायकवाड यांनी. गुड मॉर्निंग मित्रों, मैं आपका दोस्त और होस्ट मिस्टर राहुल. अरे काय बाबा. तर मिस्टर राहुल आपल्याला आता स्वागत करत होते. तर आम्ही निघालेलो आहोत. आता काय झोप झाली का रात्री? एवढं छान हॉटेल होतं, मस्त थंडी वाजत होती कारण एसी खूप हाय वरती होता. थंडी वाजत होती छान पैकी. लो तरी पण तो लो होता. त्याची मोड जी होती तो लो होता. त्याच्यावरती मीडियम होता आणि त्याच्यावरती हाय पण होतं मीडियमच्या. आपण लो वरती ठेवलेला मित्रांनो, तरी इतका थंडी वाजत होती ना, असं वाटत होतं जॅकेटवर जॅकेट घालावं. तर मित्रांनो, तुम्ही ह्या हॉटेलमध्ये या आणि मस्तपैकी एसीचा मज्जा घ्या. एसी तर खूपच थंड आहे. तुम्ही रागात असताल तर मनातून पण थंड होऊन जाताल. तर थंड होण्यासाठी हे हॉटेल मी रेकमेंड तुम्हाला करतो. आणि तुम्ही इकडे आले की ना, कमेंट मध्ये सांगा कसं होतं हॉटेल आणि कसं वाटलं आम्ही रेकमेंड केलेलं हॉटेल. हॉटेल अगदी हायवेवर असल्यामुळे बाहेर पडल्यावर लगेचच युटर्न आहे. आणि डावीकडे वळलो की लगेच आम्ही केरळच्या रस्त्याला लागलो. मित्रों, अभी सिंगल लेन स्टार्ट हो चुका है. गाड़ी का स्पीड स्लो है. अभी हमको पहुंचने में थोड़ा लेट हो सकता है, फिर भी हम अपने डेस्टिनेशन पे पहुंचेंगे, ये हमें विश्वास है. और ये विश्वास पे दुनिया कायम है. आता इथून पुढे आपल्याला घाट पण लागेल थोड्या वेळाने. अजून पूर्ण 6 तास लागतील आपल्याला पोहोचण्यासाठी नॉन स्टॉप गेलं तर. नॉन स्टॉप कसं जातील, आपल्याला जेवायचं पण आहे. पण आम्ही मध्ये जेवण्यासाठी थांबणार, आम्ही चहा पिण्यासाठी थांबणार. पण आम्ही जेवण स्वतःच बनवून खातो इथे. आम्ही हॉटेलमध्ये खात नाही जास्त, जेणेकरून पोट खराब नाही झालं पाहिजे आपलं. पेट चंगा तो सब चंगा. तसे आम्ही लोकल फूड पण खातो. काल आम्ही लोकल फूड खाल्ले इथले. मोठमोठी डोंगर आहे तिथे, सगळी नारळाची झाडीच आहे. डोंगर खूप लांब आहेत पण त्या बाजूला. डोंगर खूप लांब आहे. नारळाच्या झाडामध्ये लपलेले आहे डोंगर. ट्रॅफिक सुद्धा आहे रस्त्यावरती, त्याच्यामुळे अजून थोडासा वेळ लागणारच आहे. आणि आता
वाजलेले आहेत 12:23. तर आम्ही आता गाणं ऐकणार आहोत. वाजले की 12. नाही गाणं नाही ऐकायचंय. सांगते मी वेळ काय झाली आहे ते. पुढे बघू, जिथे जागा मिळेल तिथे थांबायचं, बनवायचं आणि मस्त खायचं. घरचं जेवण ते शेवटी घरचं जेवण असतं. बाहेर आता छोटे छोटे इथे हॉटेल्स ॲक्च्युली जास्त मोठे मोठे नाही आहेत. एवढं काही डेव्हलप झाल्यासारखं म्हणजे ज्या रस्त्याने चाललेलो आहे आम्ही त्या रस्त्याने तर काही डेव्हलपमेंट जास्त दिसत नाही. फक्त रस्ते चांगले आहेत. असं आपल्याकडे पुण्याकडे कसं भरपूर हॉटेल्स, तुम्हाला जाल तिकडे हॉटेल्स भेटतात. छोटे छोटे का होईना पण असतातच. परवा तरी येताना मी तुम्हाला सांगितलं ना की चहासाठी सुद्धा आम्हाला 4 ठिकाणी थांबून विचारावं लागलं, पण चहा मिळाला नाही. आणि शेवटी ज्या ठिकाणी थांबलो तिथला पण चहा इतकं काही खास नव्हतं. गावांची नावं फारच कमी ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिलेली आहेत. चल्लमपट्टी एक नर्सिंग हॉस्पिटल आहे इकडे. नर्सिंग चे शिक्षण इथे दिलं जातं, त्यामुळे नशीब त्या ठिकाणी आम्हाला तो बोर्ड दिसला. चल्लमपट्टी गावामध्ये आहोत आता आम्ही. छोट्या रोडला पण टोल दिलाय. हो ना, 1 किलोमीटरवरती टोल आलेला आहे. आता हा सिंगल लेन रस्ता असताना सुद्धा इथे टोल आहे. इतने छोटे रस्ते के लिए 80 रुपये टोल है. नहीं, टोल बंद है शायद. नो टोल. चला, आपण आल्यामुळे रस्त्यात टोल त्यांनी बंद केलेला आहे. 80 रुपये बच गए. श्री सर्वना भवन रूम्स. हे सर्वना म्हणून जे तर मित्रांनो, 80 रुपयाचं काय करायचं आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. चहा पिऊयात, कॉफी पिऊयात. सर्वना भवन आहे इथे समोर. पैसे का तुला सांगते 80 रुपयाचं काय करूयात. नाही नाही मित्रांनो, साऊथ साईडला एकच प्रॉब्लेम आहे. इथील लोकांना हिंदी येत नाही, इंग्लिश थोडीफार येते. प्रॉब्लेम हा खूप मोठा आहे. तुम्ही त्यांना जरी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला तर ते हिंदीमध्ये माहीत नाही त्यांना समजते की नाही समजते, पण ते बोलण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा समजत नाही असं आपण म्हणू शकतो. बाकी नॉर्थ साईडला हा प्रॉब्लेम होत नाही. नॉर्थ साईडला तुम्ही हिंदी इंग्लिश काही बोलू शकता. म्हणजे इंग्लिश तिकडे पण नाही जास्त, पण हिंदी तरी कमी बोलू शकता. इकडे प्रॉब्लेम आहे हिंदीचा. ते त्यांच्या लँग्वेजमध्येच बोलतात. बाकी ठिकाणचा फिरण्यासाठी सांगा तिकडे. आमचे मोठे चिरंजीव उठलेले आहेत. आता ते आम्हाला एक पप्पी देणार आहेत. मित्रांनो, डोंगर फक्त काही हिमाचलमध्येच नाही आहेत, इथे पण आहेत. बघा, ते लोक मंदिर आम्हाला नाही बघायचं. मग काय म्हणतात आपण. मस्त व्ह्यू आहे. समोरचा व्ह्यू बघा ना, काय सुंदर आहे. सगळीकडे फक्त नारळाची झाडी दिसत आहेत ही, आणि डोंगर पलीकडे हिरवेगार डोंगर. मित्रांनो, रस्ता बघा. रस्ता ऍक्च्युली खूप छान आहे, पण सगळीकडे ऊनच ऊन आहे. दुतर्फा रस्त्याच्या अजिबात झाडच नाही आहेत की जिथे थांबून आम्ही जेवण बनवू शकू आणि खाऊ शकू. खूप वेळ झाला जागा शोधतोय थांबण्यासाठी, पण इथे. तो आज खाने में क्या बन रहा है? क्या बन रहा है? भेंडीची भाजी आणि चपाती. मित्रों देखो, हम कहाँ रुके. अच्छी जगह मिली हमें. सामने एक घर है, हाईवे है, और हाईवे के बाजू में हम रुके हुए हैं. इथे पण लोक जेवतच बसलेले जाते. गाडी मोठी थांबवली. क्या बनाया जा रहा है?
जोर से बोलो, हमारे भेंडीची भाजी आणि दर्शकों को सुनाई नहीं दे रहा है। भेंडीची भाजी आणि चपात्या। देखो हमारे लगेज का हालत। थोडा बनने दो, मैं आपको दिखाता हूँ। थोड्याच वेळात तुम्ही परत, तुम्ही कुठे जाऊ नका, आम्ही आलेलोच आहोत छोटासा ब्रेक घेऊन। ही आमची शेगडी भेंडी, हे पहा आमची भेंडी आता तयार झालेली आहे, खाण्यासाठी तयार। इथे होणार चपाती। उतरू खाली। कौन दीदी? मित्रांनो, आता पहिला घाट सुरू झालेला आहे तमिळनाडूमधून। आता आम्ही केरळकडे वळत आहोत, तर हा पहिला घाट लागलेला आहे आम्हाला। जेवण केलं आणि आम्ही पुढे जायला निघालो। भेंडीची भाजी आणि चपाती छान पोटभर खाल्लं मुलांनी आणि आम्ही, आणि मस्त आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे। मित्रांनो, हे पहा चहाचे मळे, दार्जिलिंगचीच आठवण झाली मला तर। ही आहे कोनेमारा टी फॅक्टरी। वातावरण खूपच छान झालेलं आहे, पूर्ण डोंगरचे डोंगर चहाचे मळे आहेत इथे, खूप सुंदर वाटतायत। एवढं केलंय मी ते ओपन। चल मित्रांनो, 5:11 झालेली आहेत आता। वातावरण असं झालेलं आहे दिवस मावळल्यासारखं, एवढ्या लवकर अंधार पडलेला आहे इकडे। आम्हाला असं वाटतंय की आम्ही केरळमध्ये नाही उतरत आहोत असं वाटायला लागलंय। काय राहुल, कसं आहे ना वातावरण, पूर्ण घाट रस्ता आहे। किती किलोमीटर झालं आपण घाटातनं चाललोय? जवळपास 100 किलोमीटर। म्हणजे तोच प्रकार झाला की आपण जेव्हा उत्तरेत जात असतो तर तिकडे सुद्धा अशाच पद्धतीचा रस्ता आहे। हे बघा ना, वरती पूर्ण एवढे मोठे मोठे उंच उंच डोंगर आहेत। एक तर डोंगराचं टोकच ढगाला भिडल्यासारखं दिसतंय। वरती बघा ना, तिकडे समोरच्या बाजूला ढग पूर्ण काळे झालेले आहेत, आणि त्या काळ्या ढगांच्या मागे पाऊस पडतोय का तिकडे? वरच्या भागात तिकडे पाऊस पडतोय की काय? जसं खाली चाललंय तसं तसं अजून अंधार अंधार पडायला लागलाय असं वाटतंय। मित्रांनो, पाऊस बघा, केरळचा पाऊस बघा। सध्या आम्ही आहोत पुन्नकायम मध्ये। इकडे शबरीमला आहे या बाजूला, शबरीमाला। मुंदकायम नाव आहे ह्या ठिकाणाचं। एक
बँकेच्या बोर्डवरती वाचायला मिळालं, कारण इतर ठिकाणी तर सगळे याच भाषेमध्ये सगळे जे काही बोर्ड्स आहेत ते याच भाषेमध्ये, म्हणजे इथे जी बोलीभाषा आहे त्या भाषेमध्येच लिहिलेले आहेत. तर बँकेची ब्रांच वगैरे बघावी लागते त्याकरता. कोणती नदी, नदीचं नाव काय होतं या? मनीमाला रिव्हर. आम्ही आत्ता सध्या मनीमाला रिव्हरच्या बाजूने चाललेलो आहोत. ही चाललेली आहे रिव्हर आमच्या शेजारूनच. आम्ही ज्या रस्त्याने जातोय त्याच रस्त्याने इकडून एक रिव्हर आली आहे, इकडून ही एक रिव्हर चाललेली आहे, या बाजूने एक रिव्हर आली आहे बाई इकडून. आहा, पाणीच पाणी, रिव्हरचं पाणी, पावसाचं पाणी. बघ मगाशी मी जे म्हणत होते ना वरती पाऊस पडतोय का ते ढग हे इकडचेच दिसत होते. एवढे जे ढग दिसत होते ना दाटून आलेले, ते हे इथलेच दिसत होते ढग. मित्रांनो, जोरदार पाऊस चालू झालेला आहे. त्या पावसाची मजा आम्ही घेत आहोत आतमध्ये बसून. तुम्ही स्क्रीनच्या समोर बसून मजा घ्या. मराठीत बोलतो बा. मित्रांनो, रस्त्याने पुढे जाताना रस्त्याच्या दुतर्फा आम्हालाही अशा प्रकारची झाडं दिसली, ज्यांना शेती केल्यासारखं लावलेलं आहे आणि त्यांना अशा प्लास्टिकच्या पिशव्या लावलेल्या आहेत. त्या का आहेत हे मला तर काही कळलेलं नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगा. मित्रांनो, माझ्या आयुष्यातला सगळ्यात जोरदार पाऊस जर का मी पाहिला असेल तर हा पाऊस आहे. आमचा वायपर गाडीचा एवढा झुपूक चाललेला आहे की मी फर्स्ट टाइम असं मला वाटायला लागलं की या वायपरचा काहीतरी वापर खरंच होतोय. एकदम लो विजिबिलिटी आहे सध्या. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की अंधार पडल्यासारखं वाटत होतं 5 वाजता. आत्ता वाजलेले आहेत 6:04. समोर एक मोठी बस चाललेली आहे. त्या बसच्या मागे आम्ही हळूहळू चाललेलो आहोत, कारण विजिबिलिटी खरंच खूप लो आहे. आणि त्याचं ऐकलं नाही. इथे बहुतेक पाऊस अजून संपलेलाच नाहीये. पावसाळा इकडचं अजून संपलेलाच नाहीये बहुतेक. मध्ये एक बॅग येते काढली मोटरसायकल वाल्यांचं काय अवस्था झाली. राहुल इकडे जायचंय लेफ्टला. काय झालं? अरे इकडे लेफ्टला. दिवसभर ऊन आणि संध्याकाळी पाऊस, असा केरळचा बदलता ऋतू बघत आणि झेलत कसे बसे आम्ही आमच्या गंतव्यस्थानी येऊन पोहोचलो, म्हणजेच क्लब महिंद्रा अष्टमुडीमध्ये. आणि आता पूर्ण अंधार पडलेला आहे. 11 तास लागले आम्हाला इथपर्यंत येऊन पोहोचायला सालेमपासून. पाऊस खूपच भयानक झाला आणि मी तर एका क्षणाला घाबरूनच गेलेले होते. मुलंसुद्धा खूप घाबरून गेली होती.
पण असो, आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. तर या व्हिडिओचा शेवट इथेच करूयात. व्हिडिओ जर आवडला असेल आणि आमचे प्रयत्न आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ट्रॅव्हल करत राहा, कारण लाईफ इज अ जर्नी. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.